सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल महाराष्ट्रातील मराठी जनतेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात सुद्धा मुंबई यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही याचिका दाखल करण्यात आली. आपल्यासोबत स्वतः भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी काही बेताल वक्तव्य मराठी माणसाबद्दल केलेलं होतं. तुम्ही जे काही मराठी माणसाबद्दल जे काही बोललाय त्याबद्दल तुम्ही माफी मागा. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तुमच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी माणूस काय असतो ते त्याला नाशिकला यावंच लागेल. आणि आल्यानंतर काय दावा दाखल केला आता? भाजपाचे जे खासदार आहे निशिकांत दुबे यांच्या विरुद्ध माझे वकील पिंगळे सर यांनी नाशिक कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे. 15 दिवसापूर्वी भाजपाचे जे खासदार आहे निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल जे त्यांनी उद्गार काढले की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे, महाराष्ट्र आमच्या तुकड्यावरती जगतो, हे जे काही त्यांनी उद्गार काढले त्यानंतर त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस आदरणीय माझे वकील पिंगळे साहेब यांनी दिली की तू 15 दिवसामध्ये तू आमची माफी माग, म्हणजेच मराठी माणसांची माफी माग, मराठी भाषेची माफी माग. परंतु 15 दिवसानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही. आणि हा माणूस सातत्याने बडबड करत चालला आहे. मग तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे असतील, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, महाराष्ट्राची जनता असेल, यांचा तो सातत्याने अपमान करतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा ह्या दुबेला सांगितलं की दुबे तुम्ही असं बेताल वक्तव्य तुम्ही करू नका. परंतु हा माणूस थांबायलाच तयार नाही. म्हणून मराठी भाषेमध्ये म्हण आहे केला धडा शिकवलाच गेला पाहिजे. मग त्या अनुषंगाने माझ्या वकिलांनी नाशिक कोर्टामध्ये याच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे. आणि मग आता आम्ही दुबेला दाखवू की दुबे कसं पटक पटक के मारताय ना, तू नाशिकला हे तुला दाखवतं कसं येते मग. आणि त्याला हे समजतच नाही हो की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राला तो म्हणतो की आमच्या तुकड्यावरती जगतोय. मला असं वाटतं की हा माणूस खासदार झालाच कसा, याचा अभ्यास कमी आलं का लक्षात. म्हणून दुबे तुला धडा शिकवावाच लागेल. तू नक्की नाशिकला ये. तुझ्या विरुद्ध आज आम्ही दावा दाखल केलेला आहे. या वक्तव्यावर भाजपाचे काही रोल? मी ॲडव्होकेट मनोज पिंगळे, माझ्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी जी वक्तव्य केली, विशेषतः पटक पटक के मारेंगे आणि दुसरं वाक्य होतं आप हमारे तुकडों पे पलते हो. ह्या दोन्ही वाक्य हे मराठी माणसाला डिफेम करणारे होते. आणि नाशिकचे नवनिर्माण सेनेचे सिटी चीफ सुदाम कोंबडे यांनी संपूर्ण मराठी माणसांचा रिप्रेझेंटेटिव्ह बनून त्यांना एक नोटीस पाठवली होती की आपण हे वाक्य मागे घ्या, माफी मागा, आम्ही तुम्हाला 15 दिवसाची वेळ देतो. परंतु दुबेंना रीतसर नोटीस पोचली, त्याचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला. त्याच्यानंतर पण त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही. मग त्याच्यामुळे याचिका दाखल करण्याच्या आम्हाला आदरणीय सुदाम भाऊ कोंबडे यांनी सांगितलं. त्या पद्धतीने नाशिक कोर्टात काल याचिका दाखल झालेली आहे. भारतीय न्याय संहितेच्या 356 जे डिफेमेशन सांगतं आणि 352 ज्याच्यामध्ये कम्युनल हेट्रेट क्रिएट केला त्यांच्या वाक्यांनी, म्हणजे मराठी विरुद्ध बिहारी, मराठी विरुद्ध यूपी, मराठी विरुद्ध हिंदी, असा काहीतरी भांडण लावायचा प्रयत्न केला. तर ह्या दोन्ही संदर्भात त्यांनी आता त्यांची दावे कोर्टामध्ये प्रूव्ह करावे की मी जे म्हणतो ते खरं आहे की महाराष्ट्र हा आमच्या तुकड्यांवर पळतो आहे, हे त्यांना आता कोर्टात येऊन प्रूव्ह करायला लागेल. आणि त्यासाठी आता कोर्टात दावा दाखल झालेला आहे. तर पुढे काय आता पुढे आमचं आर्ग्युमेंट्स माननीय न्यायमूर्तींसमोर होईल. त्याच्यानंतर इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर होईल. त्यांना समन्स निघेल आणि नाशिकला उपस्थित राहावं लागेल. जर समन्सला ते राहिले नाही तर आम्ही अटक वॉरंटसाठी अर्ज करू.